कौन है प्रकाश करने वाले? भुजबळ तुम्ही बोला काय भुजबळ साहेब, आजच्या बैठकीत तोडगा निघालेला आहे का? उपोषण उद्या लक्ष्मण हाकेंचं मागे घेतलं जाणार आहे का? आपल्या सर्वांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली असल्याची माहिती मिळते. असं आहे, वडीगोद्रीला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे जण मला 9 दिवस झालेले आहेत उपोषण करता आहेत आणि त्यांच्याच बरोबर मंगेश ससाणे हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 3-4 मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः, अतुल सावे साहेब, गिरीश महाजन, उदय सामंतजी, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, प्रकाश शेंडगे, पडळकर, गोपीचंदराव पडळकर आमदार, आणखीन कोण राहिलं, असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोद्री, जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे, हे आम्ही सगळे तिथे हजर होतो. खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं, त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही. ते कुणबी दाखले असे असतील खोटे, आम्ही तपासू. देणे, तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार. त्याप्रमाणे कारवाई होईल. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही. ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात. म्हणजे ओबीसीतून, ईडब्ल्यूएस मधून, आणखीन एसीबीसी मधून, हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात.